हा बोल की लक्ष्मणा. मित्रांनो आपलं वाहन आहे वर. जय महाराष्ट्र मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे गावाला. आज गावाला जायचं कारण म्हणजे आज आहे आमच्या गावची यात्रा. तर आज आमचं सगळे घरचे येणार आहे तिकडे. आमच्या मम्मीच्या इकडची यात्रा आहे. आम्ही इकडे चाललोय. तुम्हाला दाखवतो काय होतं ते. आज येणार आहे माझ्या देवीचं नाव सांग. आपण चाललोय माडेश्वरी देवीला. माडेश्वरी देवीचं नाव. तर अंदाजे किती वेळ लागणार आपल्याला पोचायला? आपल्याला अंदाजे लागेल 3 तास लागून जातील. 3-3.5 तास विदाउट ट्रॅफिक का प्लस ट्रॅफिक? चालवायला गाडी आहे येणार, त्यामुळे काय विषय नाही. 3 ड्रायव्हर्स आर देअर. अरे 3 ड्रायव्हर्स वर्सेस 2v1 करणार आहे. लवकरच निघता येईल. निघतो आम्ही. तर मित्रांनो आता आपण आलेले आपल्या मित्राच्या दुकानात. आलतो असंच भेटायला. भेटलो आता मस्त की इस्त्रीला आलतो त्याकडं. इस्त्रीला टाकलेला आपलं शर्ट आहे. आपलं शर्ट झालं आता वर आहे बघा शर्ट. आणि हा आपला मित्र आहे प्रतीक. बंडू भाऊंचं चाललंय काम एकदम निवांत. मी पण बसलो एकदम निवांत. आता आज मस्तपैकी आता आपण थोड्या वेळाने आवरू मस्तपैकी छबिण्याला जाऊ बघायला. मस्तपैकी मजा येते. तुम्हाला पण दाखवेल. त्यानंतर आपण बसू पाण्याच्या वेळेत. मग तर अजून मजा येईल. तुम्हाला दाखवत राहू आम्ही. तुम्ही बघत राहा. चला. ओम साईराम. हा ओम साईराम. ओम साईराम. नाही ते राजू नाही लक्ष्मण. थांब. हा बोल की लक्ष्मणा. मित्रांनो आलेलो आहे आपण आता. तुम्ही बघू शकता आपल्या गावात आलेलो आहे. किल्ल्यापाशी असं किल्ला आहे. तुम्हाला दाखवतोय असं किल्ला आहे आमच्या गावाचा. तिथं चाललंय आता. हा घोडा आलाय. घोडा कोणाचा आहे रे? कोणाचा आहे घोडा? वांग्यांचा घोडा आहे हा. आता यांचं चालू आहे आता नाचवणं. आता हे सगळं करून हे सगळी मग मंदिरात जाणार. आणि हे बघा केरळवरनं बोलवलेले हे असली मंडळी. गाडा आहे आता. आम्ही पण जाणार आहे मंदिरात थोड्या वेळात. आपल्यासोबत पांड्या एक्झॅक्ट मंदिर असं चला बघत राहा. तर मित्रांनो आपल्यासोबत आपले जुडलेले मित्र परत एकदा भांड्या भाऊनी कपडे बिपडे बदलले. तर आता मला पण वाटते मी पण कपडे बदलावे. तर तुमचं काय मत आहे? मी बदलणारच आहे. तुमचं काही मध्ये असो मला काही फरक पडत नाही. मी बदलणार आहे कपडे. लक्ष्मणा मग बदल रे. चला कपडे बदलतो. परत भेटूया आपण प्रत्येकाने. आपल्या आयुष भाऊला असतात नुसतं. जाऊ दे चला. तर मित्रांनो आता आपण आलेले जवळ मंदिरामध्ये. माझ्यासोबत आपले प्रतीक भाऊ पांड्या. भांड्याला डेंजर माणूस आहे बरं का. पण नंतर सांगायला एका दिवशी भांड्याची स्टोरी. उद्या जाऊ द्या. भांड्या काय म्हणायचं का आपल्या? दाखवतो का? मंदिरापाशी आलो तर मग बघितले आपली बँड मंडळी थांबली सगळी. त्यातले आपले विठ्ठलाला काय वाजत होते नुसतं तानाला ना. मी शॉर्ट ब्लॉगमध्ये बघा कसे मानवीना हालत आहेत. हे आपले मुरली. हा मुरली आपला एक नंबर खा दोस्त आपला. येडा आहे पण लय पटणे करत बसते. अशा पद्धतीने वाजत होते सगळी मंडळी. मित्रांनो आपल्यासोबत आलेत आता ओम भाऊ. आपल्यासोबत आयुष्य आलेलं आहे. चला आता आपण जाऊ पाण्यात बिळण्यात. अरे पर्यटन की लक्ष्मण टाकायचं काय लागले जायचं का मागे सर बाबा ते तर मित्रांनो आता आम्ही बसलेलो आहे डिस्को डान्समध्ये. आमच्यासोबत प्रतीक आहे. प्रतीक सोबत एक लई मोठी घटना झालेली आहे. कधी सांगू नाही शकत. कसला लाजतोय. अरे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे. आता तुम्हाला दाखवतो आमच्या गावाचा नजारा.
अजून काहीच नाही, अजून दाखवायचंय. आमचं हॉमे बघ कोणासोबत बसलाय. देवा 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 लल्लाटी भंडार. मग कसं वाटतंय? सगळं कसं बॅलेन्स करा जरा आपण. कसं करायचं म्हणजे देवाच्या भरोसे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. बघा इथनं हे जे दिसतंय ना तुम्हाला ते असं मंडप टाईप त्याच्या पुढे मस्तपैकी सगळं झालं मग गेलो छबिण्यापाशी. आपल्या मोरापाशी गेलो तर काय डायरेक्ट मामाने खांद्यावर उचलून घेतलं मला. मामाने घेतल्या खांद्यावर उचलून मग काय आपण जास्त ऐकलं. मीच तर जन्मकेरात नाच दिला मग मस्तपैकी नाचलो बा नाचले. माझं झालं नाचून मग काय पोरांनी घेतला मामाला खांद्यावर. मामाला घेतला खांद्यावर आणि त्यांची गावाकडची स्टाईल चालू झाली नाचायची. दिवाळात नाचत होती मग काय मामा हसत हसत नाचत होता. कसं आहे मग कार्यकर्त्यांनी घेतली की आईच्या पण हांडला मळायला लागला. कचा कच मळतोय बघा कसा लपून खातोय बघा आता.